एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटार पुलाव कसा करायचा ते बघूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पाव किलो बासमती राईस शिजवून घेतलेला आहे। 200 ग्रॅम पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 वाटी मटार, 2 उभे चिरलेले कांदे, चिरलेला गाजर, तमालपत्र, गरम मसाला, वेलची आणि इथे दालचिनी, लवंग आणि मिरी, जिरे, मनुके घेतलेले आहेत, थोडे काजू आणि आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ। सर्व एक एक करून तळून घेणार आहे। तळण्यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे। पहिले आपण आता पनीर तळून घेऊयात। तळून झालेले आहेत, आता आपण हे काढून घेऊयात। काजू तळून झालेले आहेत, आपण ते काढून घेऊयात। तर मनुके तळून घेऊयात। मनुके तळून झालेले आहेत, काढून घेऊयात। कढईमध्ये मी थोडं तेल घेऊन गरम करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे सर्व घालून परतवून घेऊयात। मी पहिले जिरं घालते, आता हे सर्व घालूयात आणि थोडं परतवून घेऊयात। आलं लसूण आणि मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूयात आणि परत एकदा फ्राय करून घेऊयात। आता मी इथे 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले ते घालूयात, ते पण थोडं परतवून घेऊयात। कांदा परतवून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 वाटी मटार घालूयात आणि हे पुन्हा एकदा थोडं परतवून घेऊयात। त्याच्यामध्ये चिरलेला गाजर घालूयात, आता हे झाकण लावून शिजवून घेऊयात। पण मटार आणि गाजर शिजलेत का बघूयात। बघा, मटार पण शिजले आणि गाजर पण शिजलेलं आहे। गरम मसाला घालूयात। गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात आणि चवीप्रमाणे मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये तळलेले पनीर घालूयात आणि सर्व मिक्स करून घेऊयात। आता त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून शिजवलेला बासमती राईस घालते। हे सर्व मिक्स करून घेऊयात। त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। त्याच्यावरती आपण जे काजू आणि मनुके तळून घेतले होते ते आता घालूयात। याला झाकण लावून एक वाफ काढून घेऊयात। काढून झालेली आहे, तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात।
अशा प्रकारे मटार पनीर पुलाव तयार झालेला आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। बाय।